एकनाथ शिंदे सरकार, ज्याला गमतीनं ईडी सरकार असं म्हटलं जातं, एकनाथ आणि देवेंद्र, 1 वर्ष पूर्ण झालं. पण मी आज जे प्रामुख्याने बोलणार आहे ते एकनाथ शिंदेंवरती, देवेंद्र फडणवीसवरती नाही. कारण की ह्या सरकारचा आढावा घेत असताना, टीका करताना असो किंवा समर्थन करताना असो, काही मुद्दे वारंवार घेतले जातात. त्याच्यामध्ये भाजपच्या हातचं हे कसं बावलं आहे, देवेंद्र फडणवीस यांची कशी सगळी चाल आहे, शरद पवारांचे सगळं कसं फसलं, उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा कसा बोजवारा उडाला. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे हे जे नेतृत्व आहे की ज्यानं 1 वर्षामध्ये त्याच्या नेतृत्वाचे गुण सिद्ध केले, त्याच्याबद्दल फारसं बोललं जात नाही. आणि आमचा फोकसच आजच्या या व्हिडिओ त्याच्यावरती आहे की ही उपेक्षा झालेली आहे. मला थोडंसं साधारण एकनाथ शिंदेंचं वसंतदादा पाटलांशी वाटतं आहे. ते अतिशय जनसामान्यातलं साधं, कमी शिक्षित, हे खरं तर शिक्षित आहे, ते तर 4थी पासच होते, आणि म्हणून त्यांची एक विशिष्ट उपेक्षा केली गेली, जी थोडीफार त्याची तुलना ह्या मुद्द्यावरती, कोणाला लगेच काही वाटू नये मी काय बोलतोय ते, मोदींच्या बाबतीमध्ये आहे की मोदींचं शिक्षण काय आणि काय नाही. म्हणजे आपल्याकडे एक ज्याला आपण सार्वजनिक शहाणपण म्हणतो किंवा काय म्हणता येईल त्याला उपजत शहाणपण असं म्हणतो, अशी जी माणसं असतात ना, त्यांची उच्च शिक्षित आणि स्वतःला थोडीशी कॉर्पोरेट कल्चरची किंवा ह्या ल्युटन्स लॉबीचे लाडके असलेले, पक्ष कुठलाही असो, मी पुन्हा फरक करतोय, पक्ष कुठलाही असो, या सगळ्या पक्षातलं एक कॉर्पोरेट कल्चरचं असं जे एक नेतृत्व आहे, त्याच्या बाबतीत फार नको तेवढं प्रेम आपल्याकडे मीडियाला आणि बाकीच्यांना असतं. त्याच्या नेमकं उलटं एक जे साधं नेतृत्व असतं एकनाथ शिंदेंसारखं, म्हणून मी वसंतदादा पाटलांची आठवण सांगितली की त्यांची उपेक्षा केली जाते. ह्यांना काय कळतं, ह्यांना काय अक्कल आहे, अशा पद्धतीनं की जे आपल्याकडे गावातल्या माणसाचं जे शहाणपण असतं, तसं एक शहाणपण एकनाथ शिंदेंच्या बाबतीत आहे. आणि मला हा मुद्दा आवर्जून सांगायची घटना आत्ताच घडलेली, आषाढी एकादशीचा सगळ्यात मोठा इव्हेंट ह्या नवीन कॉर्पोरेट भाषेमध्ये महाराष्ट्रातला म्हणजे आषाढी एकादशी. लाखो लोक पायी निघालेले असतात आणि विठ्ठलाच्या पायी तिथे पोहोचतात. सगळ्यांना काही दर्शनही घडत नाही, कळसाचं दर्शन घेऊन लोक वापस येतात. पण त्यांची व्यवस्था करणं ही जिकिरीची गोष्ट आहे. आज तागायत एकाही मुख्यमंत्र्यांनी जे केलं नाही ते एकनाथ शिंदेंनी करून दाखवलं. म्हणून मला हा मुद्दा जास्त अधोरेखित करावा वाटला. एकनाथ शिंदे विठ्ठलाच्या महापूजेसाठी आपल्या परिवारासह सपत्नीक, म्हणजे त्यांचे वडील, ते स्वतः, त्यांचा मुलगा आणि नातू, हे 4 पिढ्या, ते पण एक वेगळं काय म्हणता येईल त्याला, वेगळी घटना आहे. एकनाथ शिंदे तिथे गेल्याच्या नंतर आपण आपली ती पूजा केली आणि वापस गेलो असं घडलं नाही. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी सगळी पाहणी केली. तिथं वारकरी लाईनीत कसे उभे आहेत, रांगेत कसे ताटकळत उभे आहेत, त्यांची किती सोय गैरसोय झालेली आहे, त्यांच्या निवास भोजनाची बाकीची काय व्यवस्था, हे सगळं पहिले पाहिले. हे कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं नव्हतं. गर्दीचं निमित्त करून बहुतेकांनी हे टाळलेलं आहे, किंवा अगदी कोरोनाच्या काळात काही गर्दी नसताना त्या ठिकाणी महापूजा करायला गेल्याच्या नंतर आपले महान तेव्हाचे मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव तिथं घुसमटले. माननीय युवा नेते आणि भावी वारसदार, ते सगळे त्यांचे काय भावी मुख्यमंत्री, त्यांच्या भाषेत बोलायचं तर आदित्य ठाकरे, त्या मंदिरामध्ये घुसमटले. ते गाभाऱ्यामध्ये काही लोक नसताना, कोरोनाच्या काळातली गोष्ट आहे. आणि इथे हा मुख्यमंत्री तिथं तर सोडाच, त्यात गाभाऱ्यात बसतोच, लोकांमध्ये फिरतो आहे. आणि सर्वसामान्य लोकांमध्ये ही जी प्रतिमा आधी तर होतीच, पण या वर्षभरात ठळक झाली की ह्या सामान्य कार्यकर्त्याच्या, सामान्य माणसाच्या पाठीशी राहणारा नेता हा कुठला तरी कॉर्पोरेट कल्चरचा किंवा दुरूनच ज्याला पाहायचा असा मुख्यमंत्री नाही. त्याच्या बाबतीमधले ही जी विश्वासार्हता आहे, हा त्यांचा मुख्य USP आहे. ते काही फरडे वक्ते नाहीत, त्यांची भाषणं आणि बाकीच्या गोष्टीच्या बाबतीमध्ये कधी चर्चा होत नाहीत. मीडियाचे ते लाडके नाहीत, उठसूट मुलाखती देणे, चमकदार वाक्य बोलणे, त्याचे मी म्हणेन बाकीच्या गोष्टी, हे काहीही एकनाथ शिंदेंनी वर्षभरात केलं नाही. एकनाथ शिंदेची जी उपेक्षा पत्रकारांनी आणि अभ्यासकांनी केली, खरं तर त्यापूर्वी त्यांची मंत्रिपदाची जी कारकीर्द होती, समृद्धी महामार्ग, ते मंत्री होते त्या खात्याचे. देवेंद्र फडणवीस यांचं ते स्वप्न होतं आणि त्यांचा तो सगळा आराखडा होता, ही गोष्ट खरी आहे. पण ते राबवायला प्रत्यक्ष मंत्री म्हणून स्वतः एकनाथ शिंदे होते आणि ते सगळा प्रकल्प आता पूर्ण होत आलेला आहे. किंवा मुंबईमधला आता कोस्टल म्हणजे तटीय सगळा मार्ग जो असतो, किंवा मुंबईच्या रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण, म्हणजे ज्या सगळ्या खड्ड्यांनी डांबरांनी मुंबईच्या प्रशासनाचं, मुंबई मनपाचं तोंड काळं झालं होतं, सरकारचं तोंड काळं झालं होतं, तो डाग पुसून तिथं सगळं व्हाईट म्हणजे सिमेंटीकरण, म्हणजे त्याला पांढरं, त्या काळ्याला पांढरं करण्याचं मोठं काम एकनाथ शिंदे गेले वर्षभरापासून करतायत, चांगल्या पद्धतीनं करतायत. ही सर्वसामान्य मुंबईकरांना दिलासा देणारी गोष्ट आहे. किंवा मुंबईमधल्या मेट्रोची कामं असो,
म्हणजे हा असा मुख्यमंत्री आहे की जो आषाढीच्या वारीमध्ये सर्वसामान्य वारकऱ्यांच्या पाठीवरती हात ठेवून त्याच्या बरोबर राहून त्याला विचारते तुला काय अडचण आली, त्याच पद्धतीनं तो ज्या गोष्टी आधुनिक जगात आवश्यक आहेत म्हणजे ते फास्ट म्हणजे समृद्धी महामार्गासारखे असो किंवा मेट्रो असो किंवा मुंबईच्या रस्त्यांचे प्रश्न असो किंवा आता कोस्टल रोडचा जो प्रश्न असो हे सगळं सोडवतोय. मला हे फार वेगळे पण वाटतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे आजपर्यंत असं झालं होतं की किती नाही म्हणलं तरी मुख्यमंत्री पदावर पोहोचल्याच्या नंतर मर्यादा येतात आणि तो माणूस भेटणे अप्राप्य होऊन बसतो आणि त्याच्यात मध्ये काही तसं गैर नाही. आपण समजू शकतो त्याच्यामागे व्यापच मोठं आहे आणि महाराष्ट्रासारखं प्रचंड मोठं राज्य, उत्तर प्रदेशमध्ये 80 खासदारी, त्याच्या खालोखाल 2 नंबरचे 48 खासदार महाराष्ट्रातून निवडून जातात. आकारानं मोठं आहे इतकंच नाही, मुंबईचं महाराष्ट्राचा व्याप मोठा आहे. अगदी तशा अर्थाने मी थोडंसं जबाबदारीनं वाक्य हे करेल की बाबा व्यवसाय बाकी उद्योग व्यापारी दृष्टीनं उत्तर प्रदेशपेक्षाही महाराष्ट्र मोठा आहे तसा, कारण की इथले व्याप खूप मोठे आहेत, इथला आवाका खूप मोठा आहे. त्याच्यामुळे हा मुख्यमंत्री तुम्हाला भेटू शकत नाहीये, ठीक आहे. एकनाथ शिंदेचं सगळ्यात मोठे पण मला हे वाटतं आहे, वसंतदादा पाटलांतर मी त्यांचंच नाव घेतो आणि काही प्रमाणात सुधाकरराव नाईक की ज्यांनी लोकांना मिसळण्याच्या संदर्भामध्ये की हे लोकांना म्हणजे आपल्या सामान्य कार्यकर्त्याच्या घरी रात्री 2-2:30 वाजताही गणपतीच्या आरतीसाठी जाणारा हा माणूस किंवा सकाळी उठून म्हणजे ही जी गोष्ट आहे ना की प्रचंड म्हणजे सर्वसामान्य लोकांशी संपर्क. खरं तर वारसा जो चालवणे म्हणतात ना, नेत्याचा वारसा, आपल्याकडे 3 अशी ठळक उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे मोडतात. तिसरं उदाहरण, पहिलं उदाहरण NT रामारावचे जे जावाई होते चंद्रबाबू नायडू, म्हणजे त्यांच्या कुटुंबियांनी त्याच्यावरती हक्क दाखवायचा प्रयत्न केला, ते जमलं नाही. पण आपणच कसे वारसदार आहोत कामाच्या दृष्टीनं आणि तेलुगू अस्मितेचा जो विषय NT रामारावनी उभा केला होता तो बरोबर पुढे नेत चंद्रबाबूंनी पुढे पक्षावरती वर्चस्व मिळवलं. सत्ता राबवलीनंतर काय झालं ती गोष्ट पुढची, पण खूप काळपर्यंत तेलुगू देसम पक्षाचे आपणच खरे त्याच्यामध्ये हक्कदार आहोत या पद्धतीनं NT रामाराव चंद्रबाबू नायडूंनी काम केले. दुसरं उदाहरण आहे जयललितांचं. MG रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पक्षातल्या बाकीच्या लोकांनी त्यांच्या पत्नीला पुढं करून, एस जानकीला पुढं करून पक्ष ताब्यात घेतला होता आणि जयललितांना बाजूला ठेवलं होतं. पण आपणच खरी कशी वारस आहोत हे त्यांनी नंतर आपल्या कृतीने सिद्ध केलं. मग ते बाकीचे सगळे लोक मागं पडले आणि अख्खाच्या अख्खा पक्ष जयललिताच्या पाठीशी आला. प्रत्यक्ष जैविक वारस, कुटुंबातले वारस जे MG रामचंद्रनचे होते ते बाजूला पडले. NT रामारावांच्या बाबतीत पण असंच झालं. तिसरी आता घटना घडती येते, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, बाकीचे सगळे हे बाजूला पडले आणि शिवसेना आपली कशी आहे हे कृतीतून सिद्ध केलं, बोलण्यातून नाही, नुसती बडबड करून नाही, घरी बसून नाही, फेसबुक लाईव्ह करून नाही किंवा नुसते टोमणे मारून नाही. या सगळ्या गोष्टी बाजूला राहून आपण बाळासाहेबांचा वारसा कसा चालवतो आणि ह्याच्यासाठी त्यांची आत्ताची 1 वर्षाची कारकीर्दच पाहायला पाहिजे असं नाही. ते जेव्हापासून मंत्रिपदावरती राहिलेले आहेत किंवा सर्वसामान्य त्या ठिकाणी शिवसैनिक म्हणून राहिलेले आहेत, शाखा प्रमुख म्हणून राहिले, बाकीची तर पद नंतरची गोष्ट. जो मूळ त्याला काय म्हणता येईल की ज्याचा कोर अगदी अतिशय गाभा असा जो होता शिवसेनेचा, तो नेमका एकनाथ शिंदे सारख्याला कळला जो बाळासाहेबांनी समोर आणलेला होता. आणि त्यांची डेअरिंग ह्याचं तुम्ही इतिहासात नोंद घेतली पाहिजे की 2/3 पक्षाचे आमदार घेऊन बाहेर पडणं कोणाच जमलेलं नाहीये. आत्ता वेळी असं झालेलं आहे की छोटे मोठे गट असतात त्याच्यातले 2/3 जसं ह्याच्यामध्ये राजस्थान झालं होतं, 6 पैकी 5 आमदार बहुजन समाज पक्षाचे काँग्रेसमध्येच निघून गेले. पण आम्हीच सगळा पक्ष आहे असं म्हणणारी ही पहिली घटना आहे. नारायण राणेंना जमलं नाही, राज ठाकरेंना जमलं नाही, स्वतः शरद पवारांना पण 2/3 पक्ष घेऊन बाहेर जाता नाही आलं. मोजके आमदार घेतले आणि त्यांना बाकीच्यांनी सपोर्ट केला म्हणून ते मुख्यमंत्री झाले. पण असं नाही घडलं. बाहेर पडताना पक्षच माझा आहे अख्खा असं म्हणणारा हा एकमेव नेता आहे. तुम्ही त्याची जी उपेक्षा आज करायला लागलात किंवा त्यांना भाजपच्या हातचं बाहुलं म्हणतात किंवा एकनाथ शिंदे म्हणजे काहीतरी बाबा वरतून सांगितलं जातं मोदी अमित शहानी नंतर हा ऐकणार, असं काही घडलेलं नाहीये. आता तर उलट त्यांच्या 2 किंवा 3 काय जे काही समोरील विषय कार्यकर्त्यांना केंद्रामध्ये मंत्रिपद मिळणार, इथेही मंत्रिपद विस्तार होईल. म्हणजे ह्या माणसानं जी ताकद दाखवली आणि वर्षभरामध्ये आपलं मेटल, आपला वकूफ सिद्ध करून दाखवला, आपली जी पात्रता आहे नेतृत्वाची म्हणून, सर्वसामान्यातलं नेतृत्व, हा मला फरक वाटतो. बाकीचे कॉर्पोरेट, पॉश, इलाइट, ल्युटन्स लॉबीला लाडके, पत्रकारांना लाडके असे नेते असतात. पण हा नेता असा निघालेला आहे की जो सर्वसामान्यांना जवळचा वाटतो आहे. झाले 1 वर्ष शिंदेशाही डाव, काका उरी घाव खोलवर, बोलती उगीच टाकली गुगली, बेडकी फुगली पहा किती.
पडणार ऐशा रोज केल्या बाता तरी नाही हाता आले काही. शिंदे सैनिक हे राहिले अभंग मवियाचे रंग विस्कटले. दिल्लीतही आता होणार ते मंत्री हे पाताळ यंत्री गल्लीतच. कामावर नाथ एक राहे एक चित्त, कामावर नाथ राहे एक चित्त, खवळले पित्त मवियाचे. कांत गद्दारांचा कटलेला पत्ता, खुद्दारांना सत्ता लाभलेली, खुद्दारांना सत्ता लाभलेली. एकनाथ शिंदेंनी उपस्थित केलेला जो तात्विक मुद्दा आहे त्याचं अजूनही उत्तर द्यायची हिंमत उद्धव ठाकरेंना झालेली नाही, डोळ्यात डोळे घालून, की आपली मूळ विचारसरणी हिंदुत्वाची होती. आपल्या पक्षाला राष्ट्रवादी संपवायला पाहत होतं. ह्यासाठी दोनसाठी तुमच्याकडं काय सोल्युशन आहे? आजही राष्ट्रवादीपासून दूर होणं उद्धव ठाकरेंना जमलेलं नाहीये आणि आजही परवा पाटण्याच्या मिटिंगला गेले होते. तथाकथित सेक्युलरिझमचं जे काही बुरखा ते पांघरू पाहतात की जो तुमच्या मतदारांना आवडत नाही आणि म्हणून मी यांच्याबरोबर गेलो, हा जो तात्विकच मुद्दा आणि दुसरा व्यवहारिक म्हणजे राष्ट्रवादी आपल्याला संपवायला बसलेले, ह्याची काहीच उत्तरं वर्ष झाले तरी अजून उद्धव ठाकरेंना देता येत नाहीयेत. एकनाथ शिंदेंचं नेतृत्व जनसामान्यांचं नेतृत्व म्हणून या 1 वर्षामध्ये ठळकपणे त्याची प्रतिमा समोर आलेली आहे. हे त्यांची उपेक्षा करणाऱ्यांना मान्य करावंच लागेल. इथेच थांबूयात. धन्यवाद.